महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांनी रक्षण AI हा व्हॉट्सअप चॅट बॉट नागरिकांच्या सेवेत सुरू केलाय। पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक माननीय आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली केकेवाग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम विकसित केलाय। या चॅटबॉट मधून स्थान आधारित सेवा, गोपनीय तक्रार नोंद, जागरूकता मोहीम, बहुभाषिक सहाय्य, अधिकारी विरुद्ध तक्रार सुविधा व तात्काळ प्रतिसाद अशा सुविधा उपलब्ध होणार आहे। हा उपक्रम आजपासून प्रायोगिक स्वरूपात नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यान्वित करण्यात आला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे सेवा देता यावी या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून AI रक्षक हे मोबाईल बेस व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपली माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवता येते आणि पोलिसांची सेवा ही तात्काळपणे उपलब्ध करून घेता येते। या संदर्भात AI बेस असल्यामुळे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर सुद्धा सहजपणे त्यांना उपलब्ध होतात। त्यांनी विचारलेल्या कायदेशीर प्रश्नाची उत्तर सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होतात आणि 112 ची सेवा आणि इतर पोलिसची सेवा जी आहे ती कमीत कमी वेळामध्ये त्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्याचा हा अतिशय सकारात्मक प्लॅटफॉर्म आहे। विशेष म्हणजे ही जी सेवा आहे ती केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेजचे कॉम्प्युटर शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे बसून हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये टेस्टिंग ते गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या आणि अतिशय सकारात्मक टेस्टिंग झाल्यानंतर आता आज ते रोल आउट करण्यात आलेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आजच्यापासून उपलब्ध होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।